रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज संत मीरा चरित्र आपणापुढे सादर करणार आहे. रजपुताच्या वंशामध्ये हे पुत्री रत्न जन्मास आलं. तिच्या वडिलाचं नाव रतनसिंह. यांची ती सुकन्या. आणि मग तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे कोळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. रतनसिंह मूळचा भाविक होता आणि त्यामुळे मुलीला आपल्या श्रीकृष्ण भक्तीचं प्रेम वाढत चाललेलं आहे ते पाहून त्याला अतिशय आनंद होत असायचा. मग त्याने श्रीकृष्ण मंदिर बांधून दिलं कन्येसाठी. असे वडील फार दुर्मिळ असतात पहा. तिची साधना चांगली व्हावी, तिला आनंद मिळावा म्हणून मुलीवर प्रेम करणारे असे पालक फार कमी आहेत. मुलावर प्रेम करणारे खूप सापडतील, पण मुलीसाठी श्रीकृष्ण मंदिर बांधून दिलं रतनसिंहाने. आणि मग काय, मीराबाईचं भजन सुरू झालं. श्रीकृष्णाचे भजन रात्रंदिवस मीरा एक तारीवर करायला लागली. आणि मग हे भजन होता 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 मीराचं आयुष्यही हळूहळू वाढत वाढत चाललेलं आहे. आणि असा भजनात आनंदात दिवस जात असताना पुढे पुढे एक साधू महाराज त्या गावामध्ये आले. आता गावात आल्यानंतर मग त्यांनी विचारलं की बा इथे काय भाविक लोक वगैरे आहेत का, जेवण्याची सोय होईल का. मग लोकांचे घर दाखवणं लोकांना सोपं जातं. हो हो म्हटले, ते रतनसिंहाच्या घरी जातो मी. तिची कन्या ना फार श्रीकृष्ण प्रेमात तल्लीन झालेली आहे आणि त्यांनी कृष्ण मंदिर बांधून दिले मुलीसाठी. तिथे गेले की तुमची सगळी सोय होईल. बोटाने ते घर त्यांनी दाखवलं. जो माणूस दान धर्म करीत नाही पण चांगल्या कामासाठी असं बोट करून घर दाखवतो किंवा मार्ग दाखवतो तर त्याच्या बोटामध्ये अमृत असतं असं शास्त्र म्हणतं. जा जा म्हणले, त्या रतनसिंहाच्या घरी जा. ते साधू महाराज रतनसिंहाच्या घरी गेले. त्याचं आदर आतिथ्य केलं. तो भाविकच होता. आणि मग त्याने मुक्काम पण केला. पण जेव्हा सकाळी त्याने पूजेसाठी ती कृष्णमूर्ती काढली आणि कृष्णमूर्ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. मन मोहन मुरली बाला, मन मोहन मुरली बाला, नंदाचा आलबेला. मोहन मुरलीवाला, मुरलीधर अशी ती मूर्ती. आणि ती सुंदर सुबक मूर्ती पाहिल्यावर रतनसिंहाने त्या साधूला विनंती केली, महाराज आपण ही जर मूर्ती माझ्या कन्येसाठी दिली तर तुमचं काय असेल ते मी मानधन देऊन टाकेल, पण ही मूर्ती माझ्या मुलीसाठी द्या. तर तो साधू हट्टी होता. तो फक्त लोकांना दाखवण्यासाठी त्या मूर्तीची पूजा करत असायचा की मी फार कृष्ण भक्त आहे हे असायचं. पण ते देवाला कळतं ना हो. तेव्हा साधू हट्ट होतो, म्हणला नाही नाही, माझी रोजची मूर्ती, माझा निष्ठावंत भाव आहे, असा आहे तसा आहे. त्याने ते आपलं अवडंबर दाखवलं. ठीक आहे म्हटले. पण जेव्हा साधू तिथून निघून गेला, जेव्हा दुसऱ्या गावी मुक्काम ऐकला, तिथे भगवान गोपाल कृष्ण स्वप्नात गेले. म्हणले ही मूर्ती त्या मीरेसाठी त्या रतनसिंहाला देऊन टाकण्यात खबरदार. कारण भगवंताला माहिती असतं ना हा किती माझी पूजा करतो आहे, वर अंतरांगातून करतो आहे का बहिरंग याचं नाटक चालू आहे. न सांगता कळे अंतरीचे गुज. त्याला न सांगता कळतं हो, तो अंतर साक्षी आहे. आणि मग ते साधू परत आला आणि ती मूर्ती रतनसिंहाला दिली. रतनसिंहाने आपल्या कन्येला मीराला ती मूर्ती दिली. आणि मग काय हो, मीराचं भजन अधिकच रंगू लागलं, वाढू लागलं. ती कृष्ण मूर्ती तिच्या मनामध्ये ठसली, इतकी ठसली, हा मन मोहन मुरलीवाला असं म्हणून तिचं भजन अधिकाधिक रंगत रंगत चाललं. पुढे काय झालं की एक साधूंची दिंडी त्या गावी आली. आता दिंडी साधूंची आल्यानंतर मग लोकांनी नेहमीप्रमाणे ते घर दाखवलं. रतनसिंहाच्या घरी जा,
कृष्ण मंदिरात भजन चालतं, त्याची मुलगी मीरा फार भजन करते सुंदर, तुमची सगळी सोय होईल. ते साधूची दिंडी त्या रतनसिंहाकडे गेली, त्याने मंदिरात सोय केली, भोजन वगैरे सर्व. आणि मीराचं भजन पाहिलं की ते साधूही श्रीकृष्ण भजनामध्ये दंग झाले, रंगात रंग भरला. आणि मग भजन सुरू झालं. साधू ती पुढची यात्रा विसरून गेले. अरे इथे खूप जेवण खाण आहे आणि हे भजन आहे. आणि मग मोहन मुरलीवाला भजनात नादून गेले, सगळे दंग झाले. पुढे 1 दिवस 2 दिवस असे होता 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 साधू बरोबर ही मुलगी भजन करते आहे. आणि मुलगी आता थोडी वयातही आलेली होती, म्हणजे मीरा. लोकांचा अपवाद सुरू झाला. त्याला लोकापवाद म्हणतात. लोकापवाद इतका विषारी आहे की तो जो प्रवर्ग आहे निंदा करणारा, त्या प्रवर्गाने भगवान श्रीकृष्णाला सोडलं नाही, भगवान प्रभू रामचंद्राला सोडलं नाही, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीला सोडलं नाही, कोणालाही सोडलं नाही. आणि आजही ते कोणाला सोडत नाहीत. त्यांचं ते एक मंडळच आहे, निंदक. अनेकांचे कुटाळवटे आहेत. तर त्या मीराच्या संदर्भामध्ये या कुटाळांचे कुटाळकी सुरू झाली. म्हणले काय त्या रतनसिंहाचं आपल्याला काय आवडत नाही. म्हणले का? अहो काय म्हणले, ती मीरा आता तरुण वयात आलेली आहे, साधू, आणि रोज भजन चालतं हो, रात्री भजन दिवसा भजन, हे आपल्याला नाही आवडत व. स्त्री चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. अहो स्त्रीचं चरित्र देवालाही समजत नाही तर माणसाची काय कथा आहे. आणि हे असं सुरू झाली, ती लोकनिंदा सुरू झाली. हे त्या रतनसिंहाच्या कानावर गेलं. त्याने सभा भरवली, लोकांना विचारलं की बा तुमचं जे मत आहे, काय मत आहे की माझ्या मुलीबद्दल. ते म्हणले मग जर ते खरं असेल तर मग तुम्ही तिला विष पाजा, आणि जर ती वाचली, तिची खरी कृपा समजताय आणि खरी भक्ती समजताय, तर मग तिची परीक्षा घ्या. विषाची परीक्षा घ्यायचं ठरलं. आणि त्या श्रीकृष्ण मंदिरामध्येच दरबार भरवला. आणि झालं, ते जे विष आहे प्याला, तो प्यालाभर विष मागवलं आणि त्या मीराच्या आईच्या हस्ते मीराबाईला देण्याचं ठरलं. विष का प्याला राजाजीने भेजा, पीवत पीवत मीरा हासी रे, पग घुंघरू बांध कर नाची रे, पग घुंघरू बांध कर नाची रे. विष का प्याला राजाजीने भेजा, दिला, पत्नीच्या हातात दिला आणि मुलीला द्यायला सांगितलं. आता आई हो, आणि विषाचा प्याला मुलीला द्यायचा म्हणजे आईचं हृदय काय काय म्हणत असेल. हा. पण लोक अपवाद त्याच्याही पेक्षा विषारी आहे. ती बाई तिथं विष प्याला घेऊन गेली. मीराने तो विष प्याला हातात घेतला आणि देवाची त्या भगवान गोपाल कृष्णाकडे पाहिलं आणि प्रार्थना केली, हे भगवान, मी विषाचा प्याला घेत आहे, मला मरणाची भीती नाही आहे, मला भीती आहे तुझं ब्रीद जे आहे, योगक्षेमम वहाम्यहम, तुझ्या ब्रीदाला धक्का लागेल, माझं जर काही झालं तर माझं होऊ दे. पण लोक जर भजन करायला लागले तर ही अशी फजिती होते, मरावं लागतं, असा संदेश तुझा जगामध्ये जाईल, तर त्याची मला जास्त चिंता आहे. आणि म्हणून तिने विष हातात प्याला घेऊन धावा केला. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. असं म्हणून तिने विषाचा प्याला घटा घोटला. आणि तो विषाचा प्याला पिल्यानंतर ती नाचतच राहिली. पग घुंगर बांध कर नाचे रे, तिला काहीही झालं नाही. पण श्रीकृष्ण जी मूर्ती आहे ती काळी पडली ना. लोकांनी पाहिलं, अरे मूर्तीत बदल झाला आहे आणि मीरा तर आनंदामध्ये नाचते आहे. अरे बाप रे म्हणाले. आता
सगळ्यांनी टाळ्या वाजून जयघोष केला. संत मीरा की जय हो. आणि ती मीरा ते जे संकट होतं त्या संकटातून पार झाली आणि मग सगळ्यांनी जय जयकार केला. आणि संत मीराबाई पुन्हा भजन करू लागली, साधू परत भजन करू लागले. आणि मग हा प्रकार झाल्यानंतर साधू थोडे नाराज झाले, साधू निघून गेले की बाबा यांना त्रास होतो आहे मीराला आपल्यामुळे, तर नको राहायला. नंतरसुद्धा तो लोक अपवाद चालूच राहिला. नंतर एका पेटारीतून नाग पाठवला विषारी, त्याचा शालिग्राम झाला वगैरे अनेक संकटं आणली. कारण ती जे मंडळी आहे ती कधी थांबत नसते, सतत मागं असते चांगल्या माणसांच्या. झालं. आणि मग हा लोकापवाद काय थांबत नाही. मग मीराने निर्णय घेतला की आता आपण इथे राहायचं नाही, स्थलांतर. ज्या ठिकाणी लोकनिंदा करत असतील तर ते ठिकाण सोडून देणं आणि जिथे हरिभजन चालू आहे तिथे जाणं हे जास्त महत्त्वाचं असतं, पोषक असतं. आणि म्हणून मीराबाईने वृंदावनात जाण्याचा निर्णय घेतला. आणि मग वृंदावनामध्ये मीरा गेली. तिथे मग काय हो, सगळं भजनच, दुसरं काहीच नाही. तिथे निंदक नाहीच आहेत, सगळे सज्जनच लोक. आणि मग तिथे मीरांचं भजन होता होता भजनात ती रंगली. आणि मग तिने काही काव्य लिहिलं, तिच्या काव्यातून लोकांचं प्रबोधन होऊ लागलं. अशी जी संत मीरा नंतर उत्तर आयुष्य भगवान गोपालकृष्णाच्या चरणी लीन झाले आणि ती पुढे संत म्हणून नावारूपाला आली. तेव्हा मीरांनी जे काय काव्य केलेले आहेत, भजनं केलेली आहेत, अनेक लोकांनी, बड्या बड्या लोकांनी ते गायलेले आहे. एक भजन म्हणून आपण समारोप करूया या व्हिडिओचा. यशोदा मैया मैं नहीं माखन खायो, यशोदा मैया मैं नहीं माखन खायो, मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, जशुमती कंठ लगायो, यशोदा मैया मैं नहीं माखन खायो. मीराचं भजन आहे, भजन मोठं आहे. तेव्हा मीराच्या असे रसाळ भजनं गाऊन अनेक लोकांना आनंद मिळतो, ब्रह्माचा आनंद मिळतो, नाद ब्रह्माचा आनंद मिळतो, त्याच्यातल्या तत्त्वज्ञानाचा आनंद मिळतो. कारण मीरांचे अनेक भजनं आहेत. मीरांनी मला तर माझं जे धन आहे असं भजन करत असताना तर ते पण सांगितलं. श्याम रतन धन पायो, पायो जे मैंने श्याम रतन धन पायो. हे बी फार सुंदर भजन आहे. तेव्हा अशा मीरांनी जी भक्ती केली आणि तिचं जे कीर्तिरूपाने मीरा आज अजरामर राहिली, असंच काहीतरी भजन, अशीच काहीतरी भक्ती आपल्या हातून घडावी आणि आपलं हे जीवन थोडं आनंदमय मंगलमय व्हावं अशी शुभकामना करूया आणि व्हिडिओ थांबूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.